नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी अवेअरनेस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण पश्चिम बंगाल सरकारनं रिसेंटली महिला सुरक्षा संदर्भात एक बिल पारित केलेलं आहे। त्या बिलचं जे नाव आहे ते आहे अपराजिता बिल। तर बेसिकली या बिल संदर्भात आज आपण इथं बघणार आहोत की याच्यामध्ये कोणत्या अशा महत्त्वपूर्ण ज्या तरतुदी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्वीच्या जे काही लॉ होते त्याच्या तुलनेत ते कसं वेगळं आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हे जे काही बिल पश्चिम बंगाल सरकारने तिथं पारित केलेलं आहे ते का बरं केलं, कारण रिसेंटली आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये कोलकात्यामधील एका प्रसिद्ध मेडिकल कॉलेज ज्याचं नाव आहे आरजीकर मेडिकल कॉलेज मध्ये तिथे एक ट्रेनी डॉक्टर होती। त्या ट्रेनी डॉक्टर सोबत तिथं बलात्कार करण्यात आला हॉस्पिटलच्या आतमध्येच आणि त्यानंतर तिची हत्या देखील करण्यात आली। त्याच्या विरोधात संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रोटेस्ट सुरू झाला। तर पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर पूर्ण भारतभरात जे काही डॉक्टर असोसिएशन आहे त्यांनी देखील बंद पुकारला आणि डिमांड केली की जो काही आरोपी आहे त्या आरोपींना लवकरात लवकर शोधण्यात यावे आणि त्यांना कठोर कायद्याअंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तर अशा परिस्थितीत जे काही कायदे आता अस्तित्वात होते तर त्याच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगाल सरकारने एक नवीन कायदा आणलाय आणि या कायद्याअंतर्गत जो काही आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षेचं देखील तिथं प्रावधान करण्यात आलेलं आहे। तर चला तर बघूया। त्याचं नाव आहे अपराजिता वुमेन अँड चाइल्ड बिल। तर बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही बिल इंट्रोड्यूस तिथं करण्यात आलेलं होतं त्या बिलचं नाव आहे अपराजिता वुमेन अँड चाइल्ड वेस्ट बेंगाल क्रिमिनल लॉज अँड अमेंडमेंट बिल 2024। आता हे अमेंडमेंट बिल आहे म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक आहे। तर बेसिकली पश्चिम बंगालमध्ये ऑलरेडी काही कायदा होता तर त्या कायद्यालाच थोडा बदल करून त्या अमेंडमेंटला त्यांनी अपराजिता वुमेन अँड चाइल्ड वेस्ट बेंगाल क्रिमिनल लॉ अँड अमेंडमेंट बिल म्हणून नाव दिलेलं आहे। आता या बिलमध्ये जी महत्वपूर्ण तरतूद आहे ती काय आहे, जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीने जर पीडितेवर जर अत्याचार केला आणि त्या अत्याचारानंतर त्या पीडितेची हत्या झाली आहे किंवा त्या पीडिती अशा परिस्थितीत ती आहे की ती पॅरालाइज झाली किंवा खूप जास्त मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर ती असेल तर अशा परिस्थितीत जो आरोपी आहे त्याला फाशीच्या शिक्षेचं प्रावधान या स्पेसिफिक कायद्याअंतर्गत तिथं करण्यात आलेलं आहे। आता महत्वपूर्ण प्रोव्हिजन्स कोणते कोणते आहे या स्पेसिफिक कायद्याअंतर्गत ते देखील आपण बघून घेऊया। तर पहिले जे महत्वपूर्ण प्रोव्हिजन ते आहे डेथ पेनल्टी फॉर रेप। ठीक आहे, मृत्यूदंडाची शिक्षा रेप करणाऱ्या व्यक्तीला, पण कधी ते देखील बघूया। द बिल प्रपोजेस कॅपिटल पनिशमेंट फॉर दोज कन्व्हिक्टेड ऑफ रेप इफ देअर ऍक्शन रिझल्ट इन द विक्टिम्स डेथ ऑर लिव्ह हर इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट। आता हे व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय असतं की व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे जसं बलात्कार झाल्यानंतर पुष्कळ वेळ असं होतं की अमानवीय पद्धतीनं हे जे काही करण्यात येतं त्याच्यामध्ये जी काही पीडिता असते तिचं नुकसान होतं, तिची मेंटल स्टेट ती हरवून बसते किंवा जे म्हणतो की पॅरालाइज्ड होऊन जातं किंवा तिला काही विविध प्रकारच्या गंभीर बिमाऱ्यांचा सामना तिथं करावा लागू शकतो। तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला जो काही आरोपी आहे त्याला डेथ पेनल्टीचं तिथे प्रावधान करण्यात आलेलं आहे। दुसरं काय आहे, दुसरं सर्वात महत्वपूर्ण जे डिमांड असते जेव्हाही रेप होतो किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं तर त्यामध्ये आपण सहसा बघतो की पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये खूप जास्त दिरंगाई करण्यात येते आणि ती दिरंगाई विविध कारणामुळे होते। त्यामुळे टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल होणं फार महत्वपूर्ण आहे। तर या कायद्यामध्ये स्पेसिफिकली पश्चिम बंगालमध्ये याच्या आधी 2 महिन्याचा कालावधी म्हणजे इनिशियल रिपोर्ट फाईल अप करायला पोलिसांना 2 महिन्याचा कालावधी दिला जायचा, पण तो कमी करून आता तिथं 21 दिवसावरच आणला गेलेला आहे। म्हणजे 21 दिवसाच्या आत पोलिसांना इनिशियल रिपोर्ट फाईल अप करावीच लागेल। काही कारणास्तव जर पोलिसांना 21 दिवसाच्या वरती जर वेळ लागत असेल तर त्यांना एक्सटेन्शन्स आर अलाउड बट ओनली विथ अ रिटन जस्टिफिकेशन बाय अ सिनियर पोलीस ऑफिसर। जर यांच्याकडून रिटन जस्टिफिकेशन मिळालं तरच त्यांना 21 दिवसाच्या वरती वेळ दिला जाऊ शकतो। त्यानंतरचं जे महत्वपूर्ण प्रोव्हिजन कायद्यामध्ये तिथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे ते आहे फास्ट ट्रॅक कोडचं। तर विद्यार्थी मित्रांनो, फास्ट ट्रॅक कोड ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे आणि पश्चिम बंगालचं जर इथं आपण बघायला गेलो तर पश्चिम बंगालमध्ये देखील भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त फास्ट ट्रॅक कोडचं तिथं निर्माण तिथं पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेलं आहे। तर आता हे फास्ट ट्रॅक कोर्ट काय आहे तर बेसिकली हे स्पेशलाइज कोर्ट आहे डेडिकेटेड टू हँडलिंग केसेस ऑफ सेक्शुअल व्हायलन्स। म्हणजे सेक्शुअल व्हायलन्सच्या रेपच्या ज्या काही केसेस आहेत त्या स्पेसिफिकली या फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तिथं चालवण्यात जातील की जेणेकरून जो न्याय आहे तो जलद गतीनं तिथं मिळाला पाहिजे। त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारनं या कायद्याअंतर्गत अपराजिता टास्क फोर्सचा देखील निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। आता ही जी काही टास्क फोर्स आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टला ही एक टास्क फोर्स असेल ज्याचे हेड असेल डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। आता ह्या टास्क फोर्सचं काम काय आहे की जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते पूर्ण हे टास्क फोर्सची जबाबदारी आहे। दिस टास्क फोर्स विल फोकस ऑन इन्व्हेस्टिगेटिंग केसेस ऑफ रेप अँड अदर अॅट्रॉसिटीज अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन। महिलांवर आणि बालकांवर होणारे इतर जे अत्याचार आहे ते देखील आणि महिलांवर होणारे रेपचे प्रकार आहेत हे सगळे काही प्रकार अपराजिता टास्क फोर्स जे आहे ही आता याच्या अंतर्गत हँडल करणार आहे। त्यानंतर स्ट्रिक्टर पेनल्टीज फॉर रिपीटेड ऑफेंडर्स। तर बेसिकली विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये आपण सहसा बघितलेलं असेल
की जर जो आरोपी आहे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही, तो परत परत त्या इन्सिडेंट किंवा ती छेडखान करत असतो. आणि असेही काही केसेस आपल्याला समोर आलेले आहेत की ज्यामध्ये एकाच आरोपींनी मल्टिपल रेप्स इथं केलेले आहेत. तर अशा ज्या आरोपींना आहे अशा आरोपींना सुद्धा लाईफ इम्प्रिझनमेंट, ठीक आहे, आजन्म कारावास किंवा काही केसेसमध्ये डेथ पेनल्टी सुद्धा प्रावधान इथं या स्पेसिफिक कायद्याअंतर्गत केलेलं आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ विक्टिम आयडेंटिटी. तर जी काही विक्टिम आहे तिची आयडेंटिटी शेवटपर्यंत लपून राहिली असली पाहिजे, म्हणजे मीडियामध्ये किंवा पब्लिकली कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तिचं नाव समोर येता कामा नये, जेणेकरून तिची प्रायव्हसी आणि डिग्निटी मेंटेन राहिली पाहिजे थ्रू आउट द लिगल प्रोसेस. तर बेसिकली आपण या आर्जिकर मेडिकल इन्सिडेंट्समध्ये जे काही तिथले प्रिन्सिपल होते, या प्रिन्सिपलनं काय केलं, मीडियासमोर पब्लिकली तिचं नाव अनाऊन्स केलं आणि या प्रसंगामध्ये बेसिकली सगळ्यांना तिचं नाव कळायला लागलं. तर अशा पद्धतीचं जे काही इन्सिडेंट्स आहेत तर विक्टिमचं आयडेंटिटी कोणत्याही परिस्थितीत पब्लिक होता कामा नये. इव्हन याच्या आधी देखील सुप्रीम कोर्टानंच म्हटलेलं आहे की जी काही विक्टिम आहे तिची प्रायव्हसी, तिची डिग्निटी मेंटेन राहायला पाहिजे, म्हणून तिचं नाव पब्लिक करता कामा नये. त्यानंतर पेनल्टीज फॉर डिलेइंग जस्टिस, हे खूप महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट प्रोव्हिजन विद्यार्थी मित्रांनो या कायद्याअंतर्गत टाकण्यात आलेला आहे. आणि मला देखील असं वाटतं की भारतामध्ये इतर जे काही कायदे आहे, मग तो पॉस्को कायदा असू द्या किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्कप्लेस कायदा असू द्या, त्या सगळ्यामध्ये हे एक पेनल्टी फॉर डिलेइंग जस्टिस असलंच पाहिजे. तर याच्या अंतर्गत जे काही पोलीस अधिकारी किंवा हेल्थ ऑफिसर जे काही इन्व्हेस्टिगेट करतात त्या रेपच्या केसेसला, तर त्यांच्यामध्ये जर हलगर्जीपणा आढळून आला आणि जर त्यांनी पुराव्यांसोबत काही तिथे टेम्परिंग करायचा प्रयत्न केला किंवा छेडखान करायचा प्रयत्न केला, तर अशा परिस्थितीत त्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे या कायद्याअंतर्गत. तर म्हणजे यांनी काय होईल की पोलीस आणि जे हेल्थ ऑफिशियल्स आहेत ते जनरली इन्व्हेस्टिगेशन करताना जे काही पुरावे असतात त्याच्यात जे हेराफेरी करतात, तर याचं प्रमाण कमी होईल आणि ते सुद्धा इफेक्टिव्हली तिथं काम करून कसा लवकरात लवकर जस्टिस तिथं त्या विक्टिमला किंवा त्या पीडितेला देण्यात येईल याच्यावर कार्य करतील. आणि शेवटला आहे पब्लिकेशन रेस्ट्रिक्शन, म्हणजे कोर्ट प्रोसिडिंग चालू असताना बहुतेक वेळा असं होतं की मीडियावाले त्या कोर्ट प्रोसिडिंग मध्ये जातात आणि तिथल्या आतमधल्या ज्या काही माहिती आहे त्या माहिती मीडियामध्ये पब्लिश करून टाकतात. तर असं आता होणार नाही. आणि पेनल्टीज फॉर अनऑथोराइज पब्लिकेशन ऑफ कोर्ट प्रोसिडिंग्स रिलेटेड टू सेक्शुअल ऑफेन्सेस, म्हणजे अनलेस अँड अंटिल कोर्टने जर परमिशन दिली तर ते पब्लिश करू शकतात, पण कोर्टने परमिशन जर दिली नाही आणि त्याची परमिशन न घेता जर शापत असतील तर मग यांना 3 ते 5 वर्षाचा कारावासाची देखील शिक्षेचं तिथं प्रावधान करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कायदा आहे अपराजिता बिल, अशा प्रकारचा कायदा भारतामध्ये ऑलरेडी नॅशनल लेवलवर, ज्याला आपण सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्कप्लेस म्हणून म्हणतो, तो ऑलरेडी अस्तित्वात आहे. त्याच्या अंतर्गत देखील डेथ पेनल्टीचं तिथे प्रावधान मेन्शन करण्यात आलेलं आहे. पण त्या काही कारणास्तव तो कायद्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन तिथं होत नसल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा नवीन अजून कायदा राज्य लेवलवर तिथं पश्चिम बंगाल सरकारला इंट्रोड्यूस करावा लागला. महत्वाचं हे आहे विद्यार्थी मित्रांनो की कायदे तर भारतात खूप चांगले आहे, पण त्या कायद्याचं जे इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी प्रॉपर न झाल्यामुळे पुष्कळ वेळ असं बघण्यात आलेलं आहे की जी काही पीडिता असते तिला जस्टिस मिळत नाही. तर या कायदा तर खूप चांगला आहे, पण कायद्याचं अंमलबजावणी जर प्रॉपर पद्धतीनं झाली तर जे काही पीडित असतील त्यांना लवकरात लवकर तिथं जस्टिस मिळवण्याचा सोय या कायद्याअंतर्गत तिथं करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण अपराजिता बिल या संदर्भात इथे महत्वाचे त्याचे प्रोव्हिजन इथे बघितले. याच्या व्यतिरिक्त देखील विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून पॉस्को जो 18 वर्षाखालील बालक असतात त्या बालकांसोबत जो काही लैंगिक अत्याचार होतो त्याच्या अंतर्गत पॉस्को कायदा काय आहे आणि सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्कप्लेस हा कायदा काय आहे याचा आपण सखोल विश्लेषण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.